वर नरेंद्र खाली देवेंद्र असं जे म्हणतायत, वर मोठा रावण खाली छोटा रावण, यांना आपल्याला हरवायचं आहे आणि त्यांचा पराभव नक्की आहे। मी रावण आणि रामाची गोष्ट तुम्हाला यासाठी सांगतो आहे की रामायणामध्ये 14 दिवसाचं युद्ध झालं। रामायणाचं युद्ध 14 दिवसाचं झालं। 14वा हा अंतिम दिवस होता युद्धाचा। रावणाकडे प्रचंड संपत्ती, भाड्याने घेतलेले सगळे महाबली वीर, देशोदेशीचे राजे भाड्याने घेतलेले चोरलेले, शस्त्र अस्त्र, कवच, मायावी, रथावर रावण स्वार झालेला आहे। आणि त्या रावणाशी युद्ध करण्यासाठी जेव्हा राम निघाला, चालत पैदल, त्याच्या पायामध्ये वाहनासुद्धा नव्हता। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तेव्हा बिभीषणाला प्रश्न पडला, तो गेला रामाकडे धावत आणि त्याने रामाला विचारलं की इतका मोठा रावण, इतकं मोठं युद्ध, त्याचं इतकं मोठं सैन्य, आणि तुम्ही अनवाणी चाललेला आहात पैदल, एक धनुष्य घेऊन, हातामध्ये साधं शस्त्र घेऊन, आपला कसा निभाव लागेल? इतका संपत्ती, इतकं वैभव त्या रावणाकडे आहे, इतका जुलूम करतोय तो या इथे। तेव्हा प्रभू श्रीरामानं त्या बिभीषणाला इतकंच सांगितलं, बाळा, युद्ध फक्त संपत्तीवर जिंकता येत नाही। युद्ध फक्त भौतिक गोष्टीवर जिंकता येत नाही। त्याच्याकडे असेल संपत्ती, त्याच्याकडे असेल सैन्य, पण त्या सैन्याकडे आत्मबल आहे का, धैर्य आहे का, शौर्य आहे का, शील आहे का, सत्य आहे का, हे ज्याच्यापाशी आहे तोच हे युद्ध जिंकू शकतो। आणि त्या 14व्या दिवशी प्रभू श्रीरामानं रावणाचा वध केला आणि ते युद्ध जिंकला। तो सत्याचा आणि धर्माचा विजय होता। अशा प्रकारचं युद्ध आपण सगळे प्रभू श्रीरामाचे भक्त त्याच्या आदर्शाने लढतोय। त्याच्यामुळे समोर काय आहे? पैसे आहे, संपत्ती आहे, पोलीस आहे, सगळं काही असेल, आमच्याकडे शौर्य, धैर्य, आत्मबल आणि निष्ठा आहे, आणि तीच आमच्या रथाची आणि विजयाची चाक आहेत, लक्षात घ्या। ईशान्य मुंबईसह संपूर्ण मुंबई, ठाण्यामध्ये आपण ह्याच आत्मबलावरती ह्या निवडणुका लढतोय आणि जिंकतोय। मी उद्धवजींना आपल्या वतीनं शब्द देतोय, उद्धवजी, आपण ही जागा हट्टाने मागून घेतली आणि लढतोय, आणि जिद्दीने ही जागा लढून संजय दिना पाटील यांना आपण दिल्लीला पाठवतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।